नमस्कार, मी विलास बडे. खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्याची नेमबाज पूजा घाटकरनं नुकतंच दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषकात 10 मीटर एअर रायफल प्रकाराचं कांस्य पदक पटकावलंय. विशेष म्हणजे गेली वर्षी पूजाची रिओ ऑलिम्पिकचं जे तिकीट होतं ती मिळवण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली होती. मात्र ती निराश झाली नाही. निराश न होता पूजानं आता टोकियो ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलंय. आमची प्रतिनिधी भक्ती विसुरे हिनं पूजाशी संवाद साधला. दिल्ली विश्वचषकामधली एअर रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून पुण्याची महाराष्ट्राची मुलगी पूजा पुण्यात तिच्या घरी परत आली आहे आणि त्यानंतर एबीपी माझाशी ती गप्पा मारायला म्हणून भेटली आहे. पूजा, सगळ्यात आधी अभिनंदन. आणि एकूण हा आतापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो खूप स्ट्रगल करत करत झालेला प्रवास आहे. या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. पहिलं तर खूप छान वाटतंय की मला ब्रॉन्झ मिळालं. म्हणजे वर्ल्ड कप मधलं फर्स्ट माझं ब्रॉन्झ आहे आणि एवढ्या चांगल्या हायर लेवलवरती हे मेडल आहे, तो त्याच्यात मी खूप खुश आहे. ऑफकोर्स स्ट्रगल खूप होता, पण असं वाटलं की जे मी हार्डवर्क लावलं किंवा जे माझे जवळची लोक आहेत ज्यांनी माझ्यावर जेवढी मेहनत घेतली आहे त्यांना पण एक प्रकारे यश मिळालं ह्यात. सो त्याचाही खूप मला आनंद वाटतं. 2014 मध्ये मला एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड होतं. चायनीज सीलिंग होती, तिला हरवून मी ते घेतलं होतं. सो जी की लंडन ऑलिम्पिक्सची गोल्ड मेडलिस्ट होती. सो एक प्रकारे तेव्हाच माझी एक थोडीशी सुरुवात झाली होती की खरंच आपण चांगलं करू शकतो आणि देशासाठी काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर हळूहळू मागच्या वर्षी पण माझं शूटिंग माझ्या ह्याच्याप्रमाणे खूप छान झालं. क्वालिफिकेशन कंटिन्युअसली मी 417 वगैरे मारत होते. 2 फायनल्समध्ये होते. वर्ल्ड कपच्या दोन्ही वेळेला चौथी आले. ऑलिम्पिकचा कोटा एक थोड्याशा पॉइंट्सनी मिस झाला. त्याचं थोडं दुःख होतं, पण ते आता मागे टाकून मी पुढे आले आणि मला असं वाटतं की हे एक मेडल एक खूण आहे की 2020 साठी माझी जी तयारी चालू आहे ती व्यवस्थित चालू आहे. पण पूजा, मला एक सांग, साधारणपणे आपल्याकडे करिअर म्हटलं की डॉक्टर, इंजिनियर, MBA या गोष्टींना जास्त महत्व दिलं जातं किंवा ते पर्याय सुचवले जातात मुलांना. तुझ्याकडे मात्र तू खेळात जावंस अशीच आईची इच्छा होती. तू सुद्धा त्यामध्येच जास्त रस जो आहे तो दाखवलास. सुरुवात कशी झाली मुळात एअर रायफल शूटिंगला किंवा शूटिंगला सुरुवात कशी झाली होती? ऍक्च्युली मम्मी कॉलेजमध्ये कबड्डी खेळायची. सो तिला स्पोर्ट्सचं आधीपासून खूप असं हे होतं, वेळ होतं स्पोर्ट्सचं. इनफॅक्ट कॉलेजमध्ये ती भरपूर सारे स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये भाग घेतले होते तिने. आणि तिचं एक हे होतं की मी काहीतरी स्पोर्ट्स रिलेटेड करावं. त्यामुळे स्कूलमध्ये मुक्तांगणमध्ये मी होते, मुक्तांगण इंग्लिश स्कूल. तर त्याच्यामध्ये असताना मला तिने NCC मध्ये घातलं होतं. सो NCC थ्रू मला ऑल इंडिया थर्ड सैनिक कॅम्पमध्ये गोल्ड मिळालं होतं दिल्लीला. पण ते शूटिंग NCCचं टोटली वेगळं, हे वेगळं. बट तिकडून एक तिला जाणवलं की खरंच तिच्यात आहे, तर त्या काय नाही. मग 11-12 म्हणजे सायन्स झाल्यावर तीच होती की जिने मला फोर्स केलं की अच्छा पूजा, आपण हे ट्राय करूया. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. थोडक्यात आम्हाला कळालं की असंही शूटिंग अवेलेबल आहे, म्हणजे ISSF शूटिंग, नॅशनल रायफल. सो मग तिने मला तिकडे घेऊन गेली, तिथे मला ऍडमिशन घेऊन दिलं आणि तशी माझी सुरुवात झाली. सो सगळं क्रेडिट जे आहे ते तिला जातं. पण मला एक सांग, म्हणजे क्रेडिट आईला आहे तर आईशी पण मी बोलणारच आहे. पण अंजली भागवत असेल, सुमा शिरूर असतील, ही सगळी नावं पण कुठेतरी वरती येताना, मोठी होताना तू बघितली असशील. त्यांच्या यशाचा त्या कशा तुझं प्रेरणास्थान राहिल्या, त्यांचं इन्स्पिरेशन तू कसं घेतलं? म्हणजे सिनियर शूटर्स झाले, अंजली भागवत, सुमा शिरूर, ह्यांनी त्यांच्या काळाला खूपच गाजवलं शूटिंग. आणि एक मी म्हणू शकते की त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या मुली कमी नाही शूटिंगमध्ये. आणि त्याचाच सपोर्ट आम्हाला मिळाला. मी असेल, राही असेल, आम्हाला त्यांचाच सपोर्ट आहे की आम्ही पण करू शकतो. त्यांनी जसं परफॉर्म केलं इंटरनॅशनली तसं आम्ही पण करू शकतो. आणि मला वाटतं आम्ही त्यांच्याच ह्याच्या थ्रू हो. पण मग आता जे मेडल मिळालं त्यानंतर यातल्या कुणाकुणाच्या काय काय प्रतिक्रिया होत्या, त्यांनी काही स्पेशल टिप्स दिल्यात की नाही पुढे जाण्यासाठी? नाही, सर्वात पहिलं तर सगळ्यांचा अभिनंदनाचा मेसेज आला.
सगळ्यांचे फोन आले काँग्रॅट्स म्हणून. आता पण मी रेंजवर गेले तेव्हा सगळे अगदी आनंदित होते की खूप खूप दिवसांनी खूप वर्षांनी महाराष्ट्राच्या कोणीतरी मेडल आणलंय. सो ते खूप सगळेजण खुश होते. टिप्स म्हणलं तर हो, गगन नारंग ते आम्ही एक 4-5 महिने झाले आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. ते कोच म्हणून मला आता कोचिंग करतात. सो ते नेहमी बरोबर होते. सो अंजली दिदी किंवा सुमा दिदीच नव्हे पण जनरली सगळे सिनियर जे आहेत, कोणी असो, गगन असो किंवा समरेश भैया, सगळेजण असतात ते एक स्ट्रॉंगली पाठीशी उभे असतात सगळ्या. हो, त्यामुळे खूप बरं कमी वाटतं. आणि फॅमिली जास्त. हो. आम्ही कायम बघतो की साधारणपणे भारतीय तिरंगा असलेली जर्सी घालणं किंवा एक रिप्रेझेंट करणं काहीतरी वेगळं आणि अमेझिंग फिलिंग असतं. तुझ्या बाबतीत काय होतं जेव्हा तुझं मेडल तुला मिळालं तेव्हा, किंवा तुला जेव्हा वाटलं की ओके आता ही मॅच आपण जिंकणार आहोत, तेव्हाचं तुझ्या डोक्यात काय चाललं होतं? ऍक्च्युली जेव्हा मॅच चालली होती, मॅचच्या आधी माझी ट्रेनिंग खूप चांगली चालली होती आणि मी क्वाईट कॉन्फिडंट होते की मी ह्यावेळेस नक्कीच चांगला परफॉर्म करेल, माझा बेस्ट करेल. असं नाही की मेडल आणेल, पण माझा बेस्ट परफॉर्मन्स होईल. तर मॅच जशी झाली तेव्हा सगळे खुश होते की मी फायनलमध्ये आहे. म्हणजे 3 जणी असतात एका ह्याला टीमचे, पण मी एकटीच होते. तर मी फायनलमध्ये म्हणून पहिल्याच दिवस पहिलीच मॅच सगळेजण खुश होते. फायनलमध्ये जशी गेले तेव्हा गगननी मला थोडेसे टिप्स दिले आणि ते मी फॉलो केले. तर मॅच चालू असताना नेमकी 17व्या शॉटला आमचा ब्लाइंडर असतो, तर तो माझा कागदाचा आहे. तर तो नेमका माझ्या हातून चुकून तुटला शॉट करताना. तर वेळ नव्हता, काय करू काय नाही. तशीच मॅच एक डोळा बंद करून झाकून कंप्लीट केली आणि जे काय शॉट्स मारले ते चांगले मारले. आणि मला ह्याचा आनंद वाटतो की पहिल्याच दिवशी इंडियाला पहिलं मेडल मिळालं. मी असो किंवा दुसरे असो, पण फर्स्ट मेडल मिळणं खूप महत्वाचं असतं. आणि जशी सुरुवात होते तशीच चांगली बाकीच्यांनाही हे प्रोत्साहन मिळतो. सो चांगली सुरुवात झाली आणि सगळेजण अगदी खुश होते की पहिल्याच दिवशी आपल्याला पहिला मेडल मिळाला. रिओ मधली संधी हुकली, त्याच्याबद्दल काही काळ तुला वाईटही वाटलं असेल, पण आता पुढचं लक्ष काय आहे? आता पुढे अजून कुठल्या कुठल्या मोठ्या कॉम्पिटिशन्स दिसत आहेत, कुठली कुठली मेडल्स दिसत आहेत? रिओचा जसा कोटा मिस झाला, जो की दिल्लीतच झाला, एशियन ऑलिम्पिक क्वालिफिकेशन कॉम्पिटिशन होती. पण थोडे दिवस खूप डिप्रेस्ड होते, खूप सॅड फिलिंग होती. पण खूप जण माझे जे आहेत, OGQ टीम झाली, मम्मी आहे, गगन आहे, अजून बरेच काही जे माझे जवळचे लोक आहेत, त्यांनी भरपूर सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली की ऑलिम्पिक एक एंड नाहीये किंवा ह्याच्या पुढेही तू भरपूर काय करू शकते आणि ही काय शेवटची ऑलिम्पिक नव्हती, तू पुढे भरपूर 3-4 ऑलिम्पिक्स खेळू शकते, तू त्याच्यासाठी प्रिपेअर कर. त्यांनी मला एक इन्स्पिरेशन मिळालं आणि जे झालंय ते मी मागे पाडून मी पुढे ट्राय करत राहिले. पुढे अजून काय इम्प्रूव्हमेंट लागेल ते केल्या आणि त्याचंच मला वाटतं हे फळ आहे की हे मी चांगली मॅच करू शकते. आता लेट्स होप 2020 विल बी गुड. तू म्हणालीस की डिप्रेशन आलं होतं तेव्हा, असं अनेकदा होत असेल. या खेळामध्ये साधारणपणे जितकं आम्ही ऐकतो त्यानुसार एकाग्रता महत्वाची असते, पॉझिटिव्ह अॅटिट्यूड महत्वाचा असतो. या सगळ्या गोष्टी राखण्यासाठी तुम्ही काय काय करता? तू काय करतेस? बेसिकली आपल्या जवळ कोण कोण आहेत, म्हणजे जेव्हा एक कोणी ऍथलीट मेडल जिंकतो तेव्हा तो त्या ऍथलीटची मेहनत नसते, त्याच्या मागे जी टीम असते त्याची पूर्ण मेहनत असते. मग भले ते तुमचे पॅरेंट्स असो, फिजिओज असो, फिजिकल ट्रेनर असो. सो तुम्ही ज्या लोकांबरोबर वावरता त्यांच्याकडनं ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं खूप महत्वाचं असतं. तर माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे की मला फिजिओज, फिजिकल ट्रेनर्स, म्हणजे पूर्ण ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टची टीम जी आहे किंवा मम्मी आहे, ते सगळे इतके पॉझिटिव्ह लोक आहेत की त्यांनी मला इतका आधार दिला आणि त्याच्यामुळे मी पुढे म्हणजे काम करू शकले, पुढे अजून मेहनत घेऊ शकले. आणि मला तर असंच वाटतं की इट्स ऑल थँक्स टू देम की ते आहेत माझ्याबरोबर. पूजा वारंवार उल्लेख करते तिच्या आईचा आणि तिची आई पण आहेच आपल्या बरोबर, गप्पा मारूयात. तुम्ही पूजा म्हणाली तसं की तिन्ही स्पोर्ट्समध्येच करिअर करावं अशी तुमची खूप इच्छा होती. का तुम्हाला असं वाटत होतं की स्पोर्ट्समध्येच जावं? मी स्वतः स्पोर्ट्समन असल्यामुळे आणि त्यामुळं काय होतं की फिजिकल फिटनेस जो असतो तो मिळतो. म्हणजे ते जास्त कारण आहे की फिजिकल फिटनेस. आणि स्पोर्ट्स पर्सनला माहिती असतं की पुढे किती वाव आहे ह्यांना आणि पुढे कसं जावं. त्यामुळं
मला असं वाटलं की तिने एकतरी स्पोर्ट्स कुठला तरी चूज करावा. एकूण आता तिच्या करिअरचा ग्राफ जो आहे तो चढता होताना दिसतो आहे. तुम्ही या सगळ्यात तिच्या बरोबर कशा असता? तुम्ही काय काय तिच्या मॅचेसला प्रत्येक बरोबर जाता का? कसं तुमचं दोघींचं या बाबतीतलं ट्युनिंग आहे? इंडियात जेवढ्या मॅचेस असते तेवढ्या त्या मॅचेसला मी असतेच. इंटरनॅशनलला एखादी मॅच जाते तिच्या बरोबर, नाहीतर ती एकटी हँडल करू शकते, ती स्ट्रॉंग आहे. आणि मग तिला जेव्हा असं म्हणजे ती आत्ता म्हणाली की रिओची संधी जेव्हा हुकली तेव्हा थोडंसं डिप्रेशन आलं होतं, जे की स्वाभाविक आहे. अशा वेळेला तुम्ही कशी मदत करता किंवा तुम्ही काय करता? त्यावेळेला कसं म्हणजे वाईट तर सगळ्यांनाच वाटणार. म्हणजे तिचे फ्रेंड्स वगैरे सगळे होते, तर त्यांना माझ्यापेक्षा बाकी आपले इंडियन जे प्रेक्षक होते त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटलेलं. मी ते पाहिलं आणि त्यावेळेलाच असं वाटलं की बापरे, की आपली माणसं आहेत ही आणि त्यांना वाईट वाटतंय. म्हणजे मग हिने जिंकलं, म्हणजे जरी तिने कोटा मिस केला तरी तो तिने जिंकला होता. तर असा सपोर्ट जेव्हा आईचा असतो तेव्हा कुठल्याही मुलीला, कुठल्याही खेळाडूला पुढे जायला अधिकाधिक पाठबळ मिळतं, अधिकाधिक प्रेरणा मिळते. आणि पूजाला ती तिच्या आईकडनं मिळताना आपण बघतोच आहोत. पूजाला तिच्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देऊयात आणि अशी सदिच्छा देऊयात की आपल्याला अजून मेडल्स जी आहेत ती पूजाच्या नावावरती आपल्याला आपल्या देशाला मिळत. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे.